नमस्कार माझ्या विद्यार्थी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, वन कर्मचारी अधिकारी बंधूंनो, आजचा जो विषय की जंगलातली जे प्राणी असतात, रोही असतात, हरिण असतात आणि माकडं असतात, हे शेतकऱ्यांना खूप उपद्रवी ठरलेले आहे, म्हणजे त्रासदायक ठरलेले आहे। तर त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना एक एक शब्द जाणून घेणं महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जागृत होणं महत्त्वाचं आहे की जंगलचा जो भाग आहे तर जंगलामध्ये कोणकोणती झाडे असावीत, शेतामध्ये कोणकोणती झाडे असावीत, हे सगळं आपल्याला बघायचं आहे आणि आरोग्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा आपल्या त्याच्या माध्यमातून आपल्याला हा विषय घेत आहोत। तर जंगलामध्ये जर सांगायचं म्हटलं तर जंगलाचा विकास करण्यासाठी झाडं लावण्यासाठी खूप खर्च होतो, पण त्यामध्ये झाडे कोणती लावली जातात? येडीबाबळीची, त्यासारखी वेगवेगळ्याची विदाऊट फळफळाची झाडे लावले जातात। आता थोडंसं लक्ष देणं लावले तर जास्तीत जास्त 2-5% फळफळाची झाडं लावायला नेमकी सुरुवात केलेली आहे। तर फळफळाची झाडं जंगलातच का असावी की जंगलात जर फळफळाची झाडं लावली तर त्या ठिकाणी झाडांना फळे येतील आणि माकडांना खाण्यासाठी आणि पक्ष्यांना खाण्यासाठी ती झाडं म्हणजे फळं मिळतील, म्हणजे त्या ठिकाणी पक्ष्यांचं प्रमाण वाढणार आणि त्या ठिकाणी प्राणी थांबणार। आता शेतामध्ये रोही सुद्धा त्रास देत असतात, तर आता वन अधिकारी आणि वन कर्मचारी भरपूर नेमलेले असतात। आता त्यांच्यासाठी नाही का आता जागोजागी कंपाऊंड असणं महत्त्वाचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना खाद्य मिळणं महत्त्वाचं आहे, गवत मिळणं महत्त्वाचं आहे, म्हणजे ते शेतामध्ये जाणार नाही। आता गावाच्या भोवताली जे जंगल आहे ते तर राखणं खूप महत्त्वाचं आहे। आता भारत सरकारच्या नुसार जंगलाचं प्रमाण 33% असावं, आता तेवढं जंगलाचं प्रमाण राहिलं नाही, कारण जागोजागी त्या ठिकाणी जमिनी काढण्यात आलेल्या आणि कंपन्यांनी सुद्धा जागा त्या ठिकाणी बळकावलेली आहे, त्यामुळे जंगलाचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे। पण आता हवे त्या जमिनीमध्ये आपले झाडे सुद्धा लावणं ही फळफळाची, त्याचप्रमाणे जंगलामध्ये लावणं आहे, म्हणजे 33% चीज ही भरणं महत्त्वाची, तेव्हा पर्यावरण संतुलन राहील आणि पावसाचं प्रमाण सुद्धा वाढेल। आता जर झाडच नसतील तर त्या ठिकाणी पाऊस कसा पडणार हा सुद्धा महत्त्वाचं आहे ना। झाडं पावसाला खेचून आणण्याची ताकद झाडामध्ये, तुमच्या आमच्यामध्ये नाही, कोणामध्ये? झाडामध्ये। आपल्याला ऑक्सिजन तर देतातच, त्याच्यासाठी प्राण्याची संख्या सुद्धा असणं महत्त्वाची। आता प्राण्यापासून झाडांना जर कार्बन डायऑक्साईड मिळतं ते आणि झाडं आपल्याला काय करतात? ऑक्सिजन देतात। बघा बरं, ऑक्सिजन तर देतातच, त्याच्यानंतर जे मुळावाटा असतं ते शुद्ध पाणी सुद्धा असतं। झाडाचं प्रमाण जर शेतामध्ये असेल तर आयुर्वेदिक तुम्हाला पाणी प्यायला मिळेल, झाडाचं प्रमाण कमी झालं तर त्या ठिकाणी आयुर्वेदिक पाणी कुठून मिळणार प्यायला? शुद्ध पाणी कसं मिळणार? शुद्ध पाणी मिळण्यासाठी झाडे सुद्धा असावे, आणि झाडे अशी असतात की हवेमार्फत त्या ठिकाणी पाणी शोषून घेतात आणि ते मुळावाटे जमिनीमध्ये सुद्धा पाणी येते। पाऊस पडल्यानंतर काय होतं? त्या झाडावर पाणी पडतं आणि पाणी जिरतं आणि जमिनीमध्ये झिरपतं आणि झाडाचं खोड, मूळ, पानं हे काय करतात? पाणी धरून ठेवतात। आता झाडच नसेल तर पाणी धरून ठेवण्याची ताकद कोणामध्ये? तुमच्या आमच्यामध्ये। किती विहिरी खोदा, किती तलाव खोदा, काय फायदा आहे त्याचा? बघा बरं, ऑक्सिजन तर देतच, पण पाणी त्या ठिकाणी साठवून ठेवण्याची ताकद बी त्यांच्यामध्ये, मग आपल्याला झाडं का नको आहे? जर जंगलामध्ये झाडं लावले तर आम्हाला शुद्ध पाणी मिळतं, ऑक्सिजन तर मिळतोच, पण फळफळावर सुद्धा आम्हाला प्राण्यासाठी तर मिळतातच, म्हणजे तिथं जर प्राणी का फळफळ झाडं लावले त्या ठिकाणी बंदर त्या ठिकाणी थांबतील, शेतामध्ये शेतकऱ्याच्या येणार नाही, त्रास होणार नाही।
प्राण्यासाठी जर समजा हौद तयार केले, बोरवेल तयार केले किंवा विहीर खोदली आणि तिथं पाण्याची व्यवस्था केली तर जंगलातील प्राणी सुद्धा आणि बंदरं सुद्धा आणि पक्षी सुद्धा शेतकऱ्याच्या शेतामध्ये येणार नाही, म्हणजे शेती वाचेल. त्याचप्रमाणे जंगलातील झाडामुळे जे फळफळावळे शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण संपूर्ण मानव जातीला, संपूर्ण मानवाला खायला सुद्धा मिळतील. त्याच्यामुळे आरोग्य सुद्धा चांगलं राहील. किती महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये, पण याकडे लक्ष कोणी देत नाही. मग काय, झाडं लावायचे, वनाचा विकास करायचा असेल 5 वर्ष त्या ठिकाणी वनाची जागा धरून घेतल्या जातात, पण झाडं नेमके कोणती लावतात ते सुद्धा महत्वाचं आहे ना. तिथं जर आंब्याची झाडं असतील, जांभळीची झाडं असतील, बोरांची झाडं असतील, जांबाची झाडं असतील, सीताफळीची झाडे असेल, रामफळाची झाडं असेल, वेगवेगळ्या प्रकारची जेवढी फळफळाची झाडे असतात ती जर झाडे त्या ठिकाणी लावली तर त्या ठिकाणी फळफळावर सुद्धा जंगलात विकत घ्यायचं काम नाही पडत. गोरगरीब लोक सुद्धा त्या फळफळांना खाऊ शकतील. शेतकऱ्याने आणि खास म्हणजे विद्यार्थ्याने, एका विद्यार्थ्यानं जर समजा 10 झाडं जर लावली, किती मजेशीर आणि करमणुकीची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि शेतकऱ्याने सुद्धा नाही शेतीमध्ये झाडं लावली आणि त्याला पाणी उन्हाळ्यामध्ये दिलं, फक्त काय 5 वर्ष समजा त्याची निगा राखली तर पुन्हा पाणी देण्याची आवश्यकता पडत नाही. मग शेतीमध्ये सुद्धा कोणती बोराची झाडं असावी, लिंबुनीची झाडं असावी, आंब्याची झाडं असावी, जांभळीची झाडं असावी, जांबाची झाडं असावी, रामफळाची झाडं असावी, जे वेगवेगळ्या प्रकारची फळफळाची झाडं असावी ते सर्व प्रकारची झाडं जर समजा शेतात बांधावर सुद्धा लावली तर खूप किती महत्वाचं होतं. आपण काय करतो त्या ठिकाणी की पिकं त्या ठिकाणी येण्यासाठी झाडं तोडून टाकतो. पण एक लक्षात घ्या ना, आंब्याचं झाड असेल किंवा जांभळीचं झाड असेल किंवा कोणते झाड असेल, सीताफळीचे असेल किंवा जांबाचं झाड असेल, ते झाड जर असेल समजा किंवा मोसंब्याचे झाड असेल तर तुमचं जे पिकाचं नुकसान करतं तेच जर समजा फळफळ तोडून तुम्ही बाजारामध्ये निघले तर तुम्हाला एका वर्षामध्ये 4 वर्षात जेवढं पीक निघत नाही तेवढं त्या ठिकाणी एका वर्षामध्ये ते फळफळाचं झाड देऊ शकतं. आहेत ना, जगामध्ये फळफळांना सुद्धा मागणी आहे, बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहे, तर त्याकडे आपलं लक्ष वेधणं खूप महत्वाचं आहे. आरोग्यासाठी मी तर म्हणतो एक प्रकारचं एका टायमाचं जेवण त्या फळफळांमध्ये होऊन जाते, आरोग्य सुद्धा चांगलं राहतं, आमचं आयुष्यमान त्याच्यामुळे वाढतं. नाही तर दररोजची चालूच आहे, आपली डाळ वरपणं चालू आहे, इतका तितका भाजीपाला मिळेल, मग सगळं त्या ठिकाणी खायचं म्हणून खायचं. कारण शरीराला सुद्धा भाजीपाला महत्वाचा असतो, त्याप्रमाणे फळफळ सुद्धा महत्वाची असते. जर शेतामध्ये झाडं जर लावली त्या ठिकाणी तर शेत तर सुंदर दिसतंच, आपल्याला आनंद वाटतोच आणि आपल्याला खायला मिळतंय आणि आपल्या करमणुकीचा त्या ठिकाणी आनंदाचा विषय सुद्धा त्या ठिकाणी तयार होतो. निसर्ग संतुलन राहून त्या ठिकाणी दरवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल, विहिरी भरून वाहतील, नाले नद्या सुद्धा भरून वाहतील, मग जिकडं तिकडं पाणीच पाणी होईल. वृक्ष वल्ली सोयरे आमची, संत तुकाराम महाराज त्या काळामध्ये सांगून गेले. त्या किती झाडांचं खूप महत्व आहे. मग आम्ही जे समजा विद्यार्थी असेल किंवा शेतकरी बांधव असेल किंवा वनामधले वन कर्मचारी आणि अधिकारी असेल तर ती गोष्ट आपल्याला खूप समजून घेणं महत्वाचं आहे. खास तर राज्यकर्त्यापासून या गोष्टीकडं अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आपल्या बुद्धीला जसं वाटत असेल, आता मी त्या ठिकाणी वन कर्मचारी झालो किंवा एखादा वन अधिकारी झालोय तर माझी सुद्धा त्या ठिकाणी ड्युटी आणि जबाबदारी आहे. एक पगारापुरतं काम करायचं म्हणून करायचं नाही, वरून सांगितलं तसं नाही, तर आपल्या स्वबुद्धीने सुद्धा त्या ठिकाणी झाड लावणं महत्वाचं आहे. आता मला सांगा, आता एक सीताफळीचं झाड असेल समजा, उदाहरणार्थ तुम्ही सीताफळाचे समजा बी राखून ठेवायच्या, रामफळाचे बी राखून ठेवायच्या, आंब्याच्या पोळी असेल, त्या ठिकाणी लिंबुळ्या असेल, त्या ठिकाणी पपईचं बी असेल, हे पीक वाया नका जाऊ दे हो. शेतकरी असला किंवा विद्यार्थी असेल, तो जर जंगलामध्ये गेला असेल, शेतामध्ये जागा नसेल किंवा शेतामध्ये असेल, त्याला उचला आणि जंगलामध्ये कुठेतरी लावा, शेतामध्ये बांधावर लावा, बी वाया जाऊ देऊ नका. ही जी जंगलामधली झाडाची निर्मिती झाली होती, हे झाडं निर्माण करण्यामध्ये पक्ष्यांचा खूप मोठा हात आहे.
पण आज पक्षी खूप प्रमाणात झालेले आहे. तर म्हणून आता या ठिकाणी पक्ष्यांची निर्मिती होण्यासाठी त्यांच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड झाडांना मिळण्यासाठी पक्ष्यांची आणि प्राण्यांची सुद्धा खूप आवश्यकता आहे. कारण प्राण्यापासून आणि पक्ष्यापासून झाडांना कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि झाडं आपल्याला काय देतात? ऑक्सिजन देतात त्याच्या बदल्यामध्ये. मग तो आपल्याला ऑक्सिजन नको का? मग आपलं कर्तव्य नुसतं आपण खातो आणि चोखून देतो बियाणं, पण त्याचं नाही का? नीट एखाद्या ठिकाणी त्याला साठवण केली पाहिजे, वाळू घातलं पाहिजे. आणि पावसाळा जसा निर्माण होतो त्या ठिकाणी एक माझं निसर्गाच्या बाबतीत कर्तव्य आहे असं समजून त्या ठिकाणी जर बी जंगलामध्ये लावलं किंवा आपल्या शेताच्या बांधावर लावलं आणि शेतामध्ये लावलं तर खूप आनंद मिळतो ते झाडं उगवल्यानंतर, त्याच्याकडे पाहिल्यानंतर. काहीतरी चांगले कर्म करायचे असतील तर असे कर्म करा. कारण झाडांना खूप महत्वाचं आहे. आता झाडामुळे काय होतं माहिती का? जे जमीन आहे, समजा पाऊस जर पडतो, समजा पाऊस वरून पडला समजा, तो डायरेक्ट जमिनीवर थांबत नाही, जमिनीची धूप होत नाही. धूप होणं म्हणजे काय? त्या ठिकाणी माती वाहून जाणं होय. माती सुद्धा वाहणार नाही. झिरपत झिरपत जमिनीमध्ये पाणी पडत. मुळा वाटिका त्या ठिकाणी काय होतं? मुळे त्या पाण्याला, जे झाडांचं मुळे धरून ठेवतंय, खोडामध्ये पाणी, फांद्यामध्ये पाणी आणि पानामध्ये पाणी. म्हणजे ही शक्ती झाडामध्ये. आणि झाडं अशी असतात की ते हवेमार्फत सुद्धा पाणी शोषून घेतात आणि झाडामध्ये आणि मुळा वाटे त्या ठिकाणी पाण्याची निर्मिती, म्हणजे पाना वाटे काय करतात? ऑक्सिजन H2O शोषून घेतात, त्या ठिकाणी पाण्याची निर्मिती सुद्धा करतात. असे काही झाडं आहेत. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचं तापमान वाढणार नाही, आपल्याला सावली सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल, थंडावा सुद्धा जाणवेल आणि पाण्याचं प्रमाण तर हमखास वाढणारच आहे. तर जमिनीमध्ये पाणी साठवेल, मुळामध्ये पाणी असेल, खोडामध्ये असेल, फांद्यामध्ये असेल, पाण्यामध्ये पाणी असेल, हे आपल्याला समजलेलं आहे. आणि विहिरी सुद्धा भरलेल्या असतील, नाल्यामध्ये सुद्धा पाणी वाहत असेल. मग किती छान. आज तुम्हाला सांगा, पाण्यासाठी किती धावधाव करावं लागते. आता जे झाडं असतात त्याच्यामुळे काय मिळतं आपल्याला? मुळावाटे जे पाणी मिळतं आपल्याला पिण्यासाठी, ते आयुर्वेदिक पाणी मिळतं. आज मला सांगा, झाडाचं प्रमाण कमी झाल्यामुळे आयुर्वेदिक पाणी आपल्याला मिळत नाहीये. शेतामध्ये कीटकनाशक जातात, रासायनिक खत असतं, ते पाणी वाहून येतं, तेच पाणी आपण पित असतो. शहरच्या ठिकाणी पाहतो शोषखड्डे असतात, शोषखड्ड्यामधलं पाणी त्या ठिकाणी घाणीचं पाणी जातं, ते बोरामध्ये येतं, ते सुद्धा घाणीचं पाणी त्या ठिकाणी वापरण्यात येतं. बघा, त्या ठिकाणी सरकारचं सुद्धा, त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. शोषखड्डे नसावेत या संदर्भात बनवणार आहे, तर त्याच्यामध्ये स्पेशल माहिती सांगेल. तर शेतामध्ये जो विद्यार्थी असेल त्याने सुद्धा झाडं लावणं महत्वाची, शेतकऱ्यांना सुद्धा झाडं लावणं महत्वाची. आणि ती झाडं लावल्यानंतर त्या ठिकाणी त्याची निगा राखून 5 वर्ष निगा राखली तर बस, ते झाडं एकदा पुढे म्हणजे वर निघून गेले तर पुन्हा त्याच्याकडे पाहायचं काम पडत नाही. तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला फळफळावं देणार आणि सावली सुद्धा देणार आणि आनंद सुद्धा देणार. म्हणून विद्यार्थी जीवनामध्ये आपण वावरत असताना ह्या सुद्धा गोष्टी करणं महत्त्वाचे आहे. आपल्या आईवडिलांना सुद्धा समजून सांगणं महत्त्वाचे आहे. वन अधिकारी आणि वन कर्मचारी त्यांना समजत नसेल तर जे गावातले विद्यार्थी असेल किंवा शेतकरी बांधव असेल त्यांनी सुद्धा या बाबतीत कास धरली पाहिजे. सरपंचाला सांगितलं पाहिजे, आमदार खासदार जे असन त्यांनाही सुद्धा सांगितलं पाहिजे की जंगलामध्ये झाडं लावा, शेतामध्ये सुद्धा झाडं लावा, हे एकमेकांना सांगा आणि झाडं वाढवा आणि सृष्टी त्या ठिकाणी सुशोभित बनवा. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये त्या ठिकाणी व्यत्यय येणार नाही जीवन जगत असताना. तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, तसेच वन अधिकारी आणि कर्मचारी बंधूंनो, या ठिकाणी आपल्याला जर समजा चांगलं सजेशन वाटत असेल तर ज्यांनी हा व्हिडिओ ऐकला असेल तर कमीत कमी ज्यांना समजदारी आहे तर त्यांनी आपल्या शेतामध्ये का शेतामध्ये काही जण शेत नसेल तर त्यांनी सुद्धा जंगलामध्ये जाऊन त्या ठिकाणी बी लावा जून जुलै महिन्यामध्ये. आणि बी कोणत्या ठिकाणी लावायचं हे तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी पाणी नसेल, पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होत नसेल तर ते टांगखळ नेंगखळणीची झाडं असतात तर त्यांच्यामध्ये बी लावा.
ते काय करतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची जी मुळं असतात, या मुळाला मुळं चिपकली तर हे काय करतात की टांगखळ्याची जी झाडं असतात ते हवेमार्फत काय करतात, पाणी शोषून घेतात, मुळावाटे घेतात. आणि हे जे नवीन लावलेलं रोपटं आहे तर त्याला त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा करतात, त्यामुळं ते झाड जगेल. तर हे सजेशन आपल्याला जर चांगलं वाटत असेल तर आजपासून अंमलबजावणी करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.